नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे की महाराष्ट्रातील गोत्र हा काय प्रकार आहे किंवा गोत्र आपण त्याचा वापर कसा करावा, ते कसं जाणून घ्यावं आणि पाळावं कसं, या सर्व गोष्टीची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. पाठीमागं एक माझा व्हिडिओ होता की आपला जे काही कुलदैवत, तर यावेळेला अनेकांचे मला फोन यायला लागले, अनेकांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले. देवकावर आपण एक व्हिडिओ छान बनवला होता. मात्र आता गोत्राविषयी माहिती ज्यावेळेस विचारायला सुरुवात झाली, त्यामुळं त्याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत. त्यामुळं आपल्याला विनंती की जे नवीन आपल्याला जोडले गेले असतील तर त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपल्याला आवडल्यास निश्चित शेअर त्या ठिकाणी करा. तर आपण एखादा विवाह समारंभ जवळ आला, कुठेतरी मोठ्या देवाला गेलो की तिथं गोत्र आपल्याला विचारलं जातं की तुमचं गोत्र काय. महाराष्ट्रातला माणूस बुचकळ्यात पडतो. नेमकं काय गोत्रातलं, तर याची माहिती घेत असताना मग गोत्र नेमकं काय आहे. जसं आपण लग्न कार्य खास करून आल्यानंतर गोत्र आणि देवक या संकल्पना येतात. देवक या संकल्पनेसाठी आपल्याला एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, ते आपण पाहू शकता. आपल्या असणाऱ्या घराण्याचं कुळाचं जे कुलचिन्ह आहे त्याला देवक म्हणतो, तर ती वेगळी संकल्पना. मग गोत्र नेमकं काय आहे, तर याचा जो कालखंड आपण बघतो किंवा याचा वापर आहे अनादी काळापासून आहे. अनादी म्हणण्यापेक्षा प्राचीन कालखंडापासून आहे. 2000-3000 वर्षापासून आपल्याला गोत्र ही संकल्पना या आपल्या जे काही धार्मिक साहित्य असेल याच्यामध्ये आलेले आढळून येते. तर याच्यामध्ये जो ऋग्वेद आहे, तर ऋग्वेदामध्ये आपण जे प्रथम मंडळातल्या 51व्या सूत्रातल्या 3ऱ्या मंत्रामध्ये गोत्राविषयी जी माहिती देण्यात आलेली आहे, तर त्याचा अर्थ ज्यावेळेस आपण पाहतो गोत्राचा, तर त्या गोत्राचा अर्थ तिथं धरलेला आहे. गोत्र म्हणजेच गोशाळा किंवा गायींचा कळप. आता हे का म्हटलेलं आहे, आपण आत्ता त्याला याच्यावर तुलना करून म्हणू शकत नाही, कारण का प्राचीन कालखंडामध्ये सर्वात मोठं माणसाची जी काही धनसंपत्ती होती, तर ती गायी पाळणे, गोपालक. ज्यावेळेस माणूस हा रानटी अवस्थेमध्ये होता, कसं तरी करून उपजीविका आपली करायचा आणि पशुधन ही त्याची संपत्ती होती. तर अशा वेळेला या असणाऱ्या या गायींचा जो कळप आहे, आता गायीचा अर्थ की बाकीची जनावरं येणार नाहीत अशातला भाग नाही, मात्र जी पुन्हा उत्पन्न देते, ती वाढवते, त्यामुळे त्याला गायीचा कळप अशा प्रकारचा शब्द आहे, म्हणजे त्याचं मूळ आहे. तर तो गायीचा जो कळप असतो, त्या गायीचा कळप एकत्रित घेऊन फिरणारा जो मानवी समूह आहे, त्याला गोत्र ही संकल्पना आपल्याला ऋग्वेदामध्ये मांडलेली आढळून येते. मात्र ऋग्वेदात कुठंही हा जो मानवी समूह आहे, तर एकाच पूर्वजापासून जन्मलेला असंही कुठेही त्या ठिकाणी म्हटलेलं नाहीये. मात्र अथर्ववेदामध्ये त्याच्या उलट मांडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सॉरी, अथर्ववेदामध्ये मात्र स्पष्ट याच्या उलटी मांडणी आहे. एकाच महापुरुषापासून जन्माला आलेला समूह म्हणजेच त्या सर्वांचं एक गोत्र, तो समूहच आहे, एकाच गोत्रातला, असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर विश्वकोशामध्ये गोत्राची माहिती जी आलेली आहे आपल्याला, गोत्र म्हणजेच काय, गायीचा गोठा, आणि गायीचा गोठ्यांचं ते किंवा त्याचा जो काही फोड केलेली आहे गोत्राची, तर ती आहे गो म्हणजे भूमी आणि त्र म्हणजे संरक्षक, म्हणजे जी या भूमीचं संरक्षण करणार आहे. म्हणजेच एकाच समूहातील जेवढी व्यक्ती असतील त्याला गोत्र अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. तर अशा रीतीने एकंदर गोत्रांची संख्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये फक्त 8 सांगितलेली आहे. गोत्रांची संख्या 8. आता 8 गोत्रांची संख्या ज्यावेळेस आपण पाहतो, त्यामध्ये विश्वामित्र असेल, जमदग्नी असेल, त्यानंतर अगस्त्य असेल, पुन्हा त्यानंतर असेल गौतम असेल, पुन्हा अत्रि असेल, वशिष्ठ आहे, कश्यप आणि अगस्ती, म्हणजे असे 8 गोत्रांची संख्या त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता या असणाऱ्या गोत्राचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो की 8च गोत्र आहेत, तर 8 गोत्रांचा समूह, म्हणजे जो काही सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी वस्ती होती, तर त्याचा समूह जो असेल तो 8 गोत्रांचा होता. म्हणजे त्याच्यानुसार त्याचा समूह वाढत गेला. मात्र त्यानंतरच्या कालखंडामध्ये याची संख्या वाढत गेली आणि गोत्राची संख्या पुन्हा हजारोवर वाढत गेली. अनेक अशा प्रकारची गोत्र वाढत गेली. मात्र इथं काही वेळेला म्हटलेलं आहे की गोत्राची सुरुवात एखाद्या ऋषीच्या नावावरून झाली आहे. म्हणजे गोत्राचे ऋषी म्हणजे तुमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळं त्याला गोत्र अशा प्रकारची संकल्पना म्हटली. 15व्या शतकामध्ये या गोत्राला पुन्हा क्लॅन एक शब्द आलेला आहे, मात्र तो बरोबर नाही. अलीकडे म्हणतो ना तुमचं क्लॅन काय, गोत्र आणि क्लॅन ह्या वेगळ्या संकल्पना आहेत. कारण का की गोत्राला क्लॅन म्हणता येणार नाही, कारण गोत्र हे वंशासाठी वापरलं जातं आणि क्लॅन असेल कुळासाठी वापरलं जातं.
मात्र याच्यातली गंमत बघा कशी आहे ते, की गोत्रांची जर नावं आपण बघितली, मगाशी सांगितलं गोत्र हे ऋषीच्या नावावर येतं, मात्र गोत्रांची जर आपण नावाचा जर आपण अर्थ पाहिला, आता भारद्वाज हे एका पक्षाचं नाव आहे. कश्यप गोत्राचं नाव असलं तर कश्यपचा अर्थ होतो कासव, वस्तचा अर्थ होतो वासरू. म्हणजेच हे ऋषीवरनं गोत्र आलेले नाहीत, हे याच्यावरनं स्पष्ट होते. म्हणजे ज्याला 1930ला क्षत्रियांचा इतिहास नावाचं पुस्तक जे काशीनाथ देशमुख यांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये ऋषीचा अंतर्भाव होत नाही आहे. आणि त्याला पूरक म्हणजे 1900 शतकातले थोर अशा प्रकारचे जे विचारवंत होते फेडरिक मॅक्समुलर यांनी मात्र या गोत्राचं छान संकल्पना इथं मांडलेली आहे, की ते सांगतोय की माणसाची प्रगतीचे टप्पे, म्हणजे सुरुवातीला माणूस असा फिरस्ती व्हायला लागला, पुन्हा त्यानंतर त्याचा जो काही कळप आहे त्या कळपानुसार त्याला कुठेतरी आता थांबावं वाटलं, मग तो वस्ती करून राहायला लागला. मग वस्ती केल्यानंतर आपली जी काही जनावरं असतील, आपलं जे काही आपण स्वतः असेल, याच्या भोवती आता तो कुठेतरी भिंत बांधायला लागला. भिंत म्हणजेच काहीतरी त्याला अडकाठी घालायला लागला. तिथून पुन्हा एखादी गाव ही संकल्पना आली आणि त्याला तटभिंत यायला लागली. फक्त चोरापासून संरक्षण नाही आहे, हिंस्त्र प्राण्यापासून संरक्षण, दुसऱ्या टोळीपासून संरक्षण, हा याच्यातला भाग होता. आणि तशी माणसाची जी प्रगती होती, तर या असणाऱ्या वाड्यामध्ये एकच वाडा, वाड्याचा अर्थ होतो गाव म्हणजेच वाडा आहे सुरुवातीचा. कारण काय की आजच्यासारखी 1000-2000 लोकसंख्या नव्हती वाड्याची. 10 कुटुंब, 20 कुटुंब, भलेही मग त्याच्या भोवती जी काही त्यानं त्या कालखंडामध्ये झाडाझुडपाचं बांधलेलं जे काही कुंपण असेल, तर तो एक वाडा तयार झाला. तर या सर्वांचा जो प्रमुख असेल, या वाड्याचा कोणीतरी प्रमुख असणार आहे, तर त्या वाड्याच्या प्रमुखाला म्हणजे त्या गोत्रातला वाडा म्हणून गोत्राचा जो प्रमुख म्हणजेच त्या वाड्याचा प्रमुख, त्याला गोत्र त्या ठिकाणी, अशा प्रकारे संकल्पना मॅक्समुलरने त्या ठिकाणी मांडलेली आहे. तर मग आता इथं झालं काय, की मग वाड्याचा प्रमुख म्हणजे याचा अर्थ एकाच वंशात जन्माला आलेला माणूस असा अजिबात होत नाहीये. म्हणून जर आपण सुरुवातीच्या कालखंडातला आढावा घेतला, तर त्याच्यामध्ये एक संकल्पना मांडली की सुरुवातीला एकाच गोत्रात विवाह होत होते, मात्र पुन्हा काय झालं, वाडा वाढला, मग तिथं सख्खे भाऊ आले, त्याच वाड्यामध्ये म्हणजे एका वस्तीमध्ये आले, चुलत भाऊ आले, आणि त्याच्यापासून जी जन्माला येणाऱ्या संततीला अडचणी यायला लागल्या. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की एका गोत्रात विवाह करू नये. आणि मग त्याचं पालन उत्तर भारतामध्ये केलेलं दिसत आहेत. उत्तर भारतामध्ये एका गावात कुठेही विवाह होत नाहीये. यादव असतील, मात्र एका गावचा यादव दुसऱ्या गावाची तो विवाह करतो, एकत्रित विवाह करत नाहीये. त्याचं कारण काय आहे की दोघांचं रक्त एक येऊन जे काही पुढच्या पिढीला जे शारीरिक व्याधी होतात ते होऊ नये, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी कदाचित गृहीत धरलेला असावा. आणि म्हणून गोत्र ही संकल्पना की एक वाडी बदलून दुसरीकडे राहावं, असा तिथं अर्थ गृहीत धरलेला आपल्याला दिसतोय. त्याचं कारण आहे की एकाच गोत्रात एकमेका जी काही तिथं रक्तप्रवाह, जे आपले रक्तगट असतात ते एकत्रित येऊ नये. आता दुसरा विषय गोत्राचा जर धरला आपण, तर या हिंदू समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं 18 पगड जाती, साळीमाळी कोळीपासून मराठा असेल, यांची गोत्र सुद्धा जसं का मराठ्यांना गोत्र आहे तसं प्रत्येक असणाऱ्या जातीला गोत्र आहे. आपण बघा मागासमध्ये सुद्धा त्यांना गोत्र आहे, किंवा आपण साळीमाळी कोष्टी यांचंही गोत्र आहे. म्हणजेच आपण गोत्र देवक जर प्रत्येकाला असेल, याचा अर्थ काय होतो की जोपर्यंत चातुर्वर्ण व्यवस्था होत नव्हती त्यावेळेला अंतर्गत विवाह त्या ठिकाणी होत असावेत, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग आज सार काढायचा झाला तर काय झालं की जसं आपल्या वस्त्या वाढायला लागल्या, पुन्हा वस्त्या वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात लढाई झगडे, मोठे दुष्काळ, भूकंप, जे काही आसमानी आणि सुलतानी संकट आली, तिथून माणसाचं स्थलांतर व्हायला लागलं. आणि स्थलांतर झाल्यामुळं आपलं गोत्र कुठलं आहे, म्हणजे आपलं गाव कुठलं आहे, ही ती लोक विसरली. म्हणजे मॅक्समुलरचं किंवा आपण जर याचा सार काढला की एका समूहात राहणारा माणूस म्हणजे त्याचं ते गोत्र होतं, तर स्थलांतरामुळं ते गोत्र विसरायला लागला. आणि म्हणून पुढच्या कालखंडामध्ये आपण जर महाराष्ट्राचा पुरता विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गोत्र ही संकल्पना बऱ्यापैकी मागं पडलेली आहे, किंबहुना गोत्र बहुतांश लोकांना माहीत नाही आहे. आणि म्हणून मी सर्वांना एकच शेवटी सांगत असतो, आणि तेच सांगणार आहे. तर माझं 96 कुळाचा इतिहास नावाचं पुस्तक ही 400 पानाचं मी याच्यावर लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये देवक संकल्पना त्याला महत्व आहे, उत्तर भारतामध्ये गोत्र संकल्पना त्याला त्या ठिकाणी महत्व देण्यात आलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या या असणाऱ्या सर्व जी काही हिंदू धर्मातील जाती जमाती सर्वांना, मराठ्यापासून सर्वांना एक विनंती की गोत्राचा आग्रह धरू नका. स्थलांतरामुळे गोत्र आपलं पूर्णपणे आता
बाजूला गेलाय, स्मृतीत गेलाय, म्हणून चुकीचं गोत्र लोक धरतायत. माझं भारद्वाज आहे, माझं, तर अजिबात त्या ठिकाणी त्या गोत्राची संकल्पना असेल ही बऱ्यापैकी नामशेष झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र देवक प्रत्येकानं पाळलं पाहिजे. तर याचा सार एकच आहे, गोत्र म्हणजे एकाच समूहातील राहणारे लोक, त्याच्यामध्ये एकाच कुळातील असावेत असं अजिबात नाही आहे. म्हणून काही जे गोत्रामुळे मोडले जातात गोत्र, तर गोत्र ही संकल्पना आता आपल्या स्मृतीतून दूर गेली आहे, ते आता पाळू नयेत अशा प्रकारचं मत या ठिकाणी मी व्यक्त करतोय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचना मांडा. नंबर देतोय तिथे फोन करा, आपल्याला उत्तर मिळतील. पाहत रहा गाळीव इतिहास.